आपलं कीर्तन झालं तो मोबाईल मध्ये घाम पडतो काय बारीक बारीक हे मुद्दे का असेल महिना म्हणलं तुम्ही सासू सासऱ्याला बोलू नका बोलू नका बोला तुम्ही तुमच्या नवऱ्याला बोला तुमचा आणि सासऱ्याचा कौडीचा संबंध नाही काय राहिले तुम्हाला त्याला बोलायचा तू काय तुझ्या बापाचे करून 10-12 ताटल्या घेऊन आली म्हणजे जागीदारी घेऊन आली बरं काय कोणती गोष्ट तुझ्या बापाने दिलेली टिकली ती सांग कपाट घरात घालताना मोडलं दिवाळीचा खेळा निघालेच होता आणि सोपा शेट वाकेलच होता तरी तू नाकानं कांदी सुलती म्हणजे तू काय लई शहाणी आहे सध्या एक पेपरला बातमी येते आपल्याकडे पेपरला मीडियाला क्लिप येतात अल्पवयीन मुलीला फसवले अल्पवयीन मुलीला फसवले अल्पवयीन मुलीला फसवले काही काही वेळेस अशी बातमी टाकतात लोक लग्नाची आमिष दाखवून फसवले आता हे वाचण्याच्या लायक आहे का मला सांगा तुम्ही याच्यात सगळे दोष कोणाला देता पोराला शिक्षा कोणाला घालतो पोराला इज्जत कोणाची घालवता पोराला पोरीचा दोष नाही घ्यायचा ती 15 वर्षाची टोणगी आहे तिला कळत नाही का पोरे फसू राहिला आपल्याला निर्लज्जासारखी घुशाल सांगा ती मायावर त्यानं अत्याचार केला लग्नाला नाही मला थोबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं तुला अक्कल नाही त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं या गाडीवर थोबाड बांधून हिंडाय गोड लागलं आता भुक देतो हा विनोद नाही महाराज दोघांनाही फटकावलं पाहिजे एकालाच नाही कळत नाही का पोरीला समजत नाही का आपल्याला त्यानं 10,000 तिची आई कुठं काशीला गेली का तिच्या आईला समजत नाही का आपल्या पोरीच्या हातात 10,000चा मोबाईल आहे पर्समध्ये 400-500 रुपये मुलीच्या मोबाईल मध्ये 1,000 रुपये बॅलन्स आहे आपली पोरगी रविवारी शाळेत जाते हा प्रकार काय तिची आई कुठं उलटली का आणि पुरीचे सगळे चाले तिच्या आईला माहित असतात हे भामट्याचं सॉंग घेतात फक्त लबाड बोलायचं बाई मला नाव सांगायला लावू नका कोणती कीर्तनात बसलेली बाई तुझी प्रेमात पडली तुला माहित नाही कर बरं बोटवर माहित नाही मी सत्कार करतो तुला जाऊ दे आत्ताच पाकिट देतो तुला कर बरं बोटवर माहित नाही का तुला का आपली पोरगी 3-3 वेळा भांग पाडते 1.5 तास आरशात पाहते आपल्या पोरीच्या पर्समध्ये सगळं मेकअपचं मटेरियल आहे आपली पोरगी 1.5 तास आरशात पाहते 2-2 तास मोबाईलवर बोलते मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला ना पोरगी पळून गेले आई म्हणती मला अंदाज आलता तू उलटली होती का पुढे हा विनोद नाही महाराज माणसं पॉझिटिव्ह पाहतात दोन्ही बाजू पाहिलं पाहिजे कान फाटीत त्या बरं 2-4 कशाला आणि याला मुली जबाबदार आहेच ना तुम्ही एकट्या पोराला कसं काय दोष देता आणि तेव्हाच जर पोरीने त्याच्या कानपट्टी ठेवून दिली असती तर कावळा शिवे पोर तो पोऱ्या परत पोरीच्या नाही लागला नसता तेव्हा थोबाड वाचायला गोड लागले 15 दिवस झाले आपली पोरगी कॉलेजला जाते तिचा पासच पंची नाही ती काय भुयारातून निघते का वर्गात हा विनोद नाही हो तुम्हाला हे खरं सांगा इंद्रिकर मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवणी गेलं हा काय म्हणत होता मला आता जाऊ दे आता तुम्ही मला हलकट म्हणा बेशरम म्हणा घोडा लावा माग पुढं लावायचा तोंडावर लावा पण मी म्हणतोय सत्तेचे काय म्हणते तुम्ही आणि 10वीच्या पोराला तुम्ही 70ची पल्सर देता पिढी बिघडायला कोण जबाबदार आहे तुम्ही सरकारला शाळेला काय नाव ठेवता तुम्हाला एकट्या मुलाला नाव ठेवायचं काय अधिकार आहे तुम्ही